नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये टरबूज लागवड किंवा खरबूज लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे टरबूज खरबूज हे काढणी होऊन गेलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये टरबूज लागवड केलेली आहे, खरबूज लागवड केलेली आहेत, अशा शेतकऱ्यांचे टरबूज खरबूज काढणीला आलेले आहेत. आता हे टरबूज खरबूज पीक घेतल्यानंतर त्याच जुन्या बेडवरती आपण कोणतं नवीन पीक घेऊ याबाबत आपण बघणार आहे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जुन्या बेडवरती आपण कोणकोणते पिकं कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये घेऊ शकतो आपण हे पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जुन्या बेडवरती आपण ज्यावेळेस पीक घेतो त्यावेळेस आपला खर्च वाचला जातो. बेड बनवण्यासाठी जी पूर्व मशागत केली जाते हे पूर्व मशागतीचा वेळ वाचला जातो, त्यासाठी लागणारा खर्च वाचला जातो. त्याचप्रमाणे लॅटरल असतील ते लॅटरल अंथरणे किंवा त्यानंतर भेसल डोस त्यासाठी केलेला खर्च असेल तो भेसल डोस ऑलरेडी त्या बेडमध्ये टाकलेला असतो आणि त्या बेडसाठी आपण जे मल्चिंग पेपर वापरलेला आहे हे पुन्हा मल्चिंग वापरण्याची गरज नाही, याचाही खर्च वाचला जातो. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला फक्त काय करायचं, बिया असेल किंवा नवीन रोप असेल यांची पुनर्लागवड करायची आहे. तर आपल्याला कमी खर्चामध्ये यानंतर आपण ह्या जुन्या बेडवरती कोणकोणती पिकं आपण घेणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, हे जे जुने बेड आहेत हे जुन्या बेडवरती आपण पुन्हा नवीन जे पीक घेणार आहेत हे पीक घेण्यापूर्वी ह्या बेडचं आपल्याला निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस जुनं पीक आपलं निघून जातं टरबूज आणि खरबूज गेल्यानंतर एक 4 ते 6 दिवस त्या प्लॉटचं पूर्णपणे पाणी बंद करा. पूर्ण पाणी बंद केल्यानंतर एक 6-7 दिवस पूर्ण त्याच्यामध्ये गॅप पडू द्या आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला रोपांची पुनर्लागवड करायची ती लागवड करण्याच्या आदल्या दिवशी पुन्हा 6-7 तास त्या बेडला पूर्णपणे व्यवस्थित भिजवून घ्या. शेतकरी मित्रांनो, हे भिजवत असताना शेवटच्या 1 तासाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस तुम्ही 6-7 तास पाणी देताय हे बेड भिजवताना शेवटच्या कालावधीमध्ये शेवटला ज्यावेळेस तुम्ही पाणी बंद करणार आहे त्यावेळेस अर्धा-1 तासापूर्वी त्या बेडमध्ये प्रति एकरी ड्रीपमधून ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्झीक्लोराइड 1 किलो किंवा आपलं जे रेडी बोर्डो असते बोर्डो मिश्रण हे रेडी बोर्डो तुम्ही 1 किलो असं ड्रीपमधून सोडू शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर ब्ल्यू कॉपरची उपलब्ध झाली नाही तर तुम्ही 22 टनही घेऊ शकता. 35% मेटॅलेक्झिल असेल किंवा एलिएट असेल हे तुम्ही 500-700 ग्रॅमपर्यंत प्रति एकरी सोडू शकता. यामुळे ह्या ज्या टरबुजांच्या मुळ्यांवरती जी बुरशी साचलेली असते, विशेष करून पिथियम फ्युजेरियम फायटोप्थोरा नावाच्या ही जी बुरशी असते ही बुरशी जमिनीमध्ये त्या बेडवरती त्या मुळ्यांवरती जुन्या मुळ्यांवर तशीच स्थिर असते. ज्यावेळेस पुन्हा आपण पाणी देतो नवीन पीक घेतो ह्या पिकाच्या मुळ्यांवरती पुन्हा बुरशी वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपल्याला जमिनीतल्या बुरशीचं एक उपचार आपलं हे प्रतिबंधात्मक म्हणून आपल्याला ड्रीपमधून हे बुरशीनाशक सोडून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे आता दुसरं पीक घेताना टेम्परेचर पण वाढत चाललेलं आहे. उन्हाळ्याचं पीक घेतो म्हणजे टेम्परेचर वाढतंय. शेतकरी मित्रांनो, काही प्रमाणामध्ये त्या बेडमध्ये कटवर्म असतील, लाल मुंग्या असतील, वाळवे असतील किंवा इतर इन्सेक्ट असतील यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही चांगल्या कंपनीचं 20% क्लोरोपायरीफॉस असेल हे 20% क्लोरोपायरीफॉस आपण एक 500 मिली हे ड्रीपमधून आपण सोडून असं बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे ड्रीपमधून सोडून आपण त्या बेडला निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे बेड आपला हा बुरशी आणि किडीला याचा बंदोबस्त आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोपांची किंवा बियाची लागवड करायची. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने बेड चांगला भिजून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे बुरशी कीटकनाशक सोडून तो चांगला व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या दिवशी रोपांची लागवड करायची. पण आता यानंतर आपल्याला कोणते कोणते पिकं घ्यायचे आहेत, आपण कोणते पिकं उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो याबाबत मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, जर आपण टरबूज किंवा खरबूज अगोदर जर घेतलेला असेल तर त्याच पिकावरती त्याच बेडवरती आपण पुन्हा टरबूज या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो खरबूज घेऊ नका. खरबूज हे खूप संवेदनशील नाजूक पीक आहेत. मरीचे प्रॉब्लेम जास्त होतात, हाय टेम्परेचर पुढे वाढणार आहेत, फळं क्रॅकिंगचे प्रॉब्लेम असतात, रस शोषणारी किडींचे प्रॉब्लेम असतात. म्हणून तुम्ही खरबुजाला प्राधान्य न देता तुम्ही टरबूज या पिकाला प्राधान्य द्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये 35 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं तरी आपल्या टरबुजाची वाढ चांगली होऊ शकते. टरबूज रोपांची जर तुम्ही लागवड जर केली तर साधारणतः 55 ते 62 दिवसामध्ये आपलं टरबूज पुन्हा निघू शकतो. फक्त त्याचं व्यवस्थापन करताना तुम्ही पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोग आणि किडीचं व्यवस्थापन तुम्ही चांगलं करा. निश्चित आपल्याला पुन्हा 20 ते 22 टनापर्यंत प्रति एकरी टरबूज हे निघत असतं. शेतकरी मित्रांनो, तुम्ही दुसरंही पीक घेऊ शकता. तर जुन्या बेडवरती तुम्ही पुन्हा एकदा
काकडी हे पीक घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये जे येणाऱ्या व्हरायटी असतात काकडीच्या ते तुम्ही निवडू शकता. शेतकरी मित्रांनो, काकडी हे कमी कालावधीचं पीक आहे. काकडीच्या बियाण्याची लागवड केली, बीची लागवड जर केली किंवा रोपांची लागवड केली तर 40-45 दिवसामध्ये आपली काकडी तोडणीस येते, म्हणजे चालू होते, फळ तोडायला चालू होतात आणि पुढे एक साधारणतः 30-35 दिवस टिकते. म्हणजे टोटल हे पीक तुमचं 70-75 दिवसामध्ये निघून जातं. उन्हाळ्यामध्ये काकडीला बऱ्यापैकी मार्केट पण चांगलं भेटलं जातं, तर तुम्ही काकडी हे पीक पण घेऊ शकता. तिसरं पीक म्हणजे जर तुम्ही टरबूज काकडी जर घेणार नसेल तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यात येणारी चवळी ही म्हणजे थोडी वेलवर्गीय चवळी जी आहेत ही पण खूप चांगल्यापैकी येते. उन्हाळ्यामध्ये मार्केट पण चांगलं राहतं. त्याचप्रमाणे तुम्ही मूग पण उन्हाळी करू शकता. हे दोन्ही पिकं आपल्याला उन्हाळ्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये म्हणजे 75-80 दिवसामध्ये हे चांगलं उत्पादन देऊन जाणारे, कमी खर्चामध्ये, आणि त्याला खर्चही फार नसतो. म्हणजे तुम्हाला फार विशेष त्याला ड्रीप फर्टिगेशन करण्याची गरज नाही. गरजेनुसार तुम्ही पाणी देऊ शकता, वाढीनुसार तुम्ही खतं देऊ शकता आणि 1-2-3 फवारण्या जर व्यवस्थित केल्या तर आपल्याला चवळी असेल, मूग असेल तर हे पण याच्यापासून पण चांगलं उत्पादन भेटलं जातं. गेल्या 2-3 वर्षापासून मी अनेक शेतकऱ्यांना चवळी घेताना बघितलेलं आहे. तर चवळीचं उत्पादन सुद्धा आपल्याला खूप चांगल्यापैकी भेटलं जातं, तर तुम्ही ते पण पीक निवडू शकता. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, अजून आपण एक उन्हाळ्यामध्ये आता ह्या वर्षीचा विचार केला तर पाणी कमी आहे, तर शेतकरी मित्रांनो, जनावरांना लागणारा जो ओला चारा आहे, आता ज्वारी निघून जाते, सुका चारा आहे, ओला चारा म्हणून आपण आफ्रिकन टॉल ही मका आपण सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे उत्पादनाच्या हिशोबाने पण चांगला आहे आणि जनावरांचा चारा म्हणून पण चांगला आहे. आपण जे जुना बेड तयार केलेला आहे याच्यावरती आपण बेडच्या लॅटरलच्या दोन्ही साईडनी आपण मकेचीही लागवड करू शकतो. मकासुद्धा एक साधारणतः 100 ते 110 दिवसापर्यंत मका खूप चांगल्यापैकी येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण उत्पादनाची मका पण घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये दुसरं पीक आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो. बघा शेतकरी मित्रांनो, कांद्याला मार्केट जर कमी राहिलं तर कांद्याला मार्केट जर चांगलं राहिलं तर आपल्याला जून-जुलैमध्ये किंवा मे-जूनमध्ये कांद्याला ऑप्शन म्हणून भरपूर जे गाड्यावाले लोक आहेत हे पत्तागोबी वापरतात. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पत्तागोबी सुद्धा घेऊ शकता, फुलगोबी पण घेऊ शकता. फुलगोबीला थोडेसे अळीचा प्रादुर्भाव जास्त राहतो. चांगल्या कीटकनाशकांचा स्प्रे जर घेतला, पाणी व्यवस्थापन जर चांगलं केलं तर फुलगोबी सुद्धा खूप चांगली येते. पण पत्तागोबीला विशेष असं काही करण्याची गरज नाही. पाणी व्यवस्थापन तुम्ही करा, गरजेनुसार लिक्विड खतं तुम्ही ड्रीपमधून द्या आणि 3 ते 4 फवारण्या आपण वरून जर कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खताच्या जर घेतल्या तर निश्चित पत्तागोबी सुद्धा आपल्याला एक साधारणतः 55 ते 62 दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये हे पीक निघून जातं. त्याच्यासाठी काय फार विशेष अशी काळजी घेण्याची गरज पडत नाही. अशा आपण उन्हाळ्यामध्ये पीक घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, जर आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये जर तुम्ही टरबूज नवीन पीक घेतलेलं असेल आणि पुन्हा तुमचा ते पीक तुमचं एप्रिलमध्ये काढणीस येणार असेल, म्हणजे अजून महिना दीड महिन्याने जर तुमचं टरबूज काढणीला येणार असेल तर त्यानंतर तुम्ही त्या जुन्या बेडवरती तुम्ही मेमध्ये वेगवेगळे पिकं घेऊ शकता की जेणेकरून तुमचं ते पीक जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये काढणीस येईल. शेतकरी मित्रांनो, त्या बेडवरती तुम्ही निश्चित मी तुम्हाला चांगले पिकं सुचवतो. बघा शेतकरी मित्रांनो, जुना बेड जर असेल तर तो बेड उन्हाळ्यामध्ये थंड झालेला असतो. टरबूज घेतल्यामुळं किंवा पाणी सोडल्यामुळं तो बेड थंड असतो. ज्यावेळेस तुम्ही नवीन बेड म्हणजे मार्च, एप्रिल, मे महिन्यात जमीन तापलेली असेल, पुन्हा नवीन बेड तयार केला तर त्या बेडवरती उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मेमध्ये पीक हे व्यवस्थित येत नाहीत, कारण गरमी जास्त असते, जमिनीत हीट जास्त असते. त्यामुळं त्या रोपांची सेट व्यवस्थित होत नाही. रोपांच्या मुळ्या आकुंचन पावतात, मुळ्या वाकड्या होतात आणि त्यामुळं टोमॅटो असेल, मिरची असेल असे पिकं ह्या टेम्परेचरमध्ये येत नाहीत. पण जुन्या बेडवर आपण ज्यावेळेस टोमॅटो, मिरची वगैरे जे घेतो त्यावेळेस त्या थंड जमिनीमध्ये, थंड बेड असल्यामुळे तिथं रोपं एकदम चांगले सेट होतात. म्हणून मेमध्ये जर तुम्ही पीक जर घेणार असेल, म्हणजे एप्रिलमध्ये जर तुमचं टरबूज निघून गेलं तर मेमध्ये निश्चित तुम्ही एप्रिल एंडला किंवा मेमध्ये तुम्ही त्या जुन्या बेडवर प्लॉट घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही गावरान टोमॅटोची व्हरायटी लावू शकतात. 6 असेल किंवा तुमचं 440 असेल, कोणत्याही टोमॅटोची लागवड तुम्ही 1 ते 10 याच्यामध्ये मेमध्ये तुम्ही लागवड करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही मिरचीही घेऊ शकता. शिमला मिरची असेल किंवा साधी मिरची असेल, हे पीक घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही वेलवर्गीय पिकामध्ये जर तुम्ही मंडपाचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित तयार केलं, जुने बेड तर आपले रेडी आहेच, तर तुम्ही दोडका घेऊ शकता. कारलंही पीक तुम्ही त्या जुन्या बेडवरती घेऊ शकता आणि हे पीक अतिशय कमी खर्चामध्ये खूप चांगल्या पीक येऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्ही एक साधारणतः मेच्या 20-25 तारखेच्या दरम्यामध्ये तुम्ही तुरही घेऊ शकता. 6x1.5 वरती
2 झाडं अशा पद्धतीने तुम्ही तुरीचीही लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुरीला पण खूप चांगल्यापैकी जर तुम्ही लवकर घेतलं, चांगलं नियोजन केलं तर तुरीचंही उत्पादन चांगलं भेटलं जातं. शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्ही त्याच जुन्या बेडवरती मेमध्ये तुम्ही म्हणजे जूनमध्ये जर पाण्याची उपलब्धता जर असेल तर तुम्ही कपासी हे पीक सुद्धा घेऊ शकता. मे एंडिंगला तुम्ही कपाशीचं पीक लावू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शेतकरी मित्रांनो झेंडू असेल किंवा आष्टर असेल हे पण तुम्ही पीक याच्यामध्ये घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, जुन्या बेडवर तुम्ही ही पिकं घेताय यासाठी फार काय विशेष असा खर्च करण्याची गरज पडत नाही आणि ही पिकं कमी खर्चामध्ये येऊन जातात. निश्चितच आपल्याला त्या कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन भेटलं जातं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जे खरबूज टरबूजाचे जे जुने तुमचे बेड आहेत याच्यामध्ये तुम्ही मार्च एप्रिलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही पिकं तुमच्या अनुभवानुसार निवडू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही मेमध्ये जर तुम्हाला त्याच जुन्या बेडवरती जर पीक घ्यायचं असेल तर निश्चित त्याचा बेनिफिट माझाही पण गेल्या 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की जुने जे बेड आहेत की जे एप्रिल आणि मेमध्ये जे पिकं घेतल्यामुळं बेड पूर्ण थंड झालेले आहेत. ह्या थंड जमिनीमध्ये जर पुन्हा रोपांची पुनर्लागवड जर केली तर तिथं पिकं खूप चांगली येतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही त्या जुन्या बेडवरती नवीन तुम्ही कमी खर्चामध्ये पीक घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर माहिती तुम्हाला अशीच जर नवीन माहिती जर म्हणजे आवश्यक असेल तर तुम्हाला म्हणजे माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट्स करा. नक्कीच त्याला मी रिप्लाय देईल. एवढं बोलून थांबवतो. धन्यवाद.